मिरज पूर्व भागात प्रथमच नव्याने सलगरे येथे सुरू झाले अत्याधुनिक सिद्धिविनायक नेत्रालय व्हिजन सेंटर। आज तुमच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर 13 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात कॉम्प्युटरद्वारे संपूर्ण डोळे तपासणी, मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया, 5 बिंदू उपचार, लेसर सुविधा, तिरळेपणा व लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध आहे। तसेच ब्रँडेड चष्मे, गॉगल्स व कॉन्टॅक्ट लेन्सेस ही उपलब्ध। वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 4 ते 8। ठिकाण हायस्कूल रोड, सलगरे, तालुका मिरज। संपर्क 9309764441। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। म्हैसाळ योजनेचे जनक कैलासवासी आमदार विठ्ठलदाजी पाटील यांच्या 33व्या स्मृती दिनानिमित्त सलगरे व परिसरात विविध ठिकाणी आदरांजली अर्पण करण्यात आली। या निमित्ताने BS पाटील महाविद्यालय सलगरे येथे मुख्य कार्यक्रम पार पडला। यावेळी उद्योजक तेजराज पाटील, श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे त्यागराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महावीरांना कागवाडे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना उद्योजक तेजराज पाटील यांनी स्वर्गीय विठ्ठलदाजी पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की आजोबा आमच्यासाठी प्रेरणेचा अविरत झरा होते। आमच्या परिवारातील प्रत्येकाने जे यशस्वी टप्पे गाठले आहेत त्यामागे त्यांचे मोठे योगदान आहे। त्यांनी कधीही कसं वागावं हे सांगितलं नाही, मात्र त्यांच्या विचारांना आचरणात आणत आम्ही पुढे जात राहिलो। त्यांचे कार्य आणि विचार हेच आमचं शक्तिस्थान आहे। त्यांच्या प्रेरणेमुळेच मला पुण्यासारख्या शहरात काम करण्याची ऊर्जा मिळाली आणि व्यवसाय उभा करता आला। यावेळी ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य महावीरांना कागवाडे यांनी विठ्ठलदाजी पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की दाजींच्या दूरदृष्टीमुळे म्हैसाळ योजनेचे स्वप्न साकार झाले। सुरुवातीला हा प्रकल्प केवळ 75,000 हेक्टर क्षेत्रापुरता आणि मिरज पूर्व भागापुरता मर्यादित होता, मात्र पुढे त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले। त्या काळात वसंतदादांनी इतका मोठा प्रकल्प कसा राबवायचा असा प्रश्न उपस्थित केल्यावर दाजींनी ठामपणे आम्हाला फक्त पाणी पाहिजे, ते कसं आणायचं हे तुम्ही ठरवा असे सांगितले होते। त्यांच्या या ठाम भूमिकेमुळेच आज मिरज पूर्व भाग, कवटे महांकाळ आणि इतर परिसर नंदनवन बनला आहे। तसेच दाजींच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या कार्यावर आधारित एखादी लघुपट किंवा माहितीपट तयार करण्याची गरज असल्याचेही कागवाडे यांनी नमूद केले आणि अशी निर्मिती त्या काळात करता आली नसल्याची खंत देखील व्यक्त केली। यावेळी त्यागराज पाटील म्हणाले की दाजींच्या विचारांचा वारसा घेऊनच सिद्धेश्वर शिक्षण संस्थेने ही वाटचाल सुरू केली असून येणाऱ्या कालावधीत दाजींनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष आणखी भरलेला दिसेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। दरम्यान ग्रामपंचायत सलगरे, विकास सोसायटी तसेच विठ्ठलदाजी नागरी सहकारी पतसंस्था येथे स्मृती दिन भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। सदैव एक ऊर्जेचं, एक प्रेरणेचं आणि एक शक्तीचा असा अविरत झरा होता। आमचे जे काय घरातले जे मुलं आहेत, घरातल्या ज्या मुली आहेत, जे आमची फॅमिली आहे, त्यांच्यावर जे संस्कार झालेले आहेत की जे आमच्या प्रत्येकांचा आयुष्यामधला टप्पा आम्ही जे पार केलेला आहे त्या सगळ्यामध्ये आजोबांचा नकळत फार मोठा एनर्जीचा इम्पॅक्ट आहे। आजोबांनी आम्हाला असं कधी समोर घेऊन बसून असं वागा तसं वागा सांगितलं नाही, ते स्वतःच ज्या पद्धतीनं वागले त्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं आयुष्य व्यतीत केलं ते बघूनच आम्ही सगळे इन्स्पायर्ड आहोत। माझा तर मी तर म्हणतो की ही इज द विंग्स बिनीथ माय विंग्स, ते माझे मोठे शक्तिस्थान आहे। आजोबांनी एवढं मोठं कार्य केलं आणि ते बघून मला प्रेरणा मिळाली आणि म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी मी जाऊन तिथं मी माझा व्यवसाय उभा करू शकलो। त्यांच्याकडे दृष्टी होती। आज जे म्हैसाळ योजनेचं स्वप्न जे साकार झालेलं आहे हे त्यांची दूरदृष्टीनं हे साकार झालेलं स्वप्न सत्यामध्ये उतरलेलं आहे। हे एवढं महान कार्य दाजींनी करून ठेवलं आहे हे कोणाच्या डोक्यामध्ये नव्हतं। त्यावेळी ते खटवजी विठ्ठलांना, शिवाजी धोळगुरू, दाजी त्या सगळ्यांनी त्या 75,000 हेक्टरचं फक्त हा आपला प्रोजेक्ट होता त्यांच्या फक्त मिरज पूर्व भागापुरतं होतं। आता नंतर त्याला मग वेगळ्या पद्धतीचं स्वरूप मिळालं, मग ते नंतर वगैरे वाढत गेलं वगैरे हा, पण त्यावेळी बजेटच्या मानानं दादांनी आपण दाजीने सांगितल्यानंतर त्याला दादांना म्हणजे कसं ही गोष्ट दाजी आपण प्रत्यक्षात कृतीत आणू शकू। दाजीचं पण त्यांना काय त्यातलं काय बाकीचं ना, आम्हाला पाणी पाहिजे, कसं आणायचं, काय करायचं, तुम्ही मुख्यमंत्री, तुमचे सगळे अधिकारी, त्यातनं कसा निर्णय घ्यायचा, पण आम्हाला ते पाणी पाहिजे। ठीक आहे म्हणजे काय असेल ते कागदपत्र करा, तसा प्रस्ताव द्या म्हणजे
सत्ता दिल्यानंतर ह्या गावाच्या फक्त आपल्या मिरजपूर भागापुरतं 75,000 हेक्टरचं बरं आहे बापू, बरोबर आहे का नाही? मध्ये राहणारी मंडळी आणि आपली प्रगती साधण्याचं काम या खरं तर मैशाळ योजनेच्या पाण्यामुळे झालंय. आणि मैशाळ योजनेचं पाणी त्या दाजींच्या पुण्यामुळं आपल्या भागामध्ये फिरलं, किंबहुना आपल्या भागामध्ये न राहता 2-3 तालुक्यामध्ये या पाण्याचा पाठ वाहतोय. आणि या सर्व लोकांचे आशीर्वाद या आपल्या सर्व सलगर गावातल्या सर्वच आपल्या गावकऱ्यांना लाभलं. खरं तर ज्या लोकांना प्यायला पाणी मिळत नाही जतमधल्यासारख्या, त्या लोकांना पाण्यामुळे त्यांची प्रगती झाली. आणि ती प्रगतीचं खरं कारण म्हटलं तर दाजी. कारण दाजींची दूरदृष्टी असणारे नेते, मगाशी महावीरांना म्हटल्यासारखं, कारण राजकारणामध्ये राजकारण करणं वेगळं, समाजकारण करणं वेगळं आणि राजकारणाचा अभ्यास असून जनतेची सेवा करणं वेगळं. कारण 50-50 कोटीच्या बॅगा घेऊन फिरतात म्हटलं, कुठं कुठं काय काय चाललेलं आहे, फार देश परदेश फिरतात म्हटलं लोक मंत्रिपदासाठी. आणि ज्या माणसाला मंत्रिपद स्वतःहून पुण्यात येऊन पडलं होतं आणि तिने एका शब्दासाठी ते नाकारलं. आता तेवढी म्हणजे आता ह्या आठवणीच आहेत कुणाला. आता आम्हाला एक पटलं थोडंफार तरी, अजून पुढच्या पिढीला जर सांगायला गेलं तर ते पटणार पण नाही, म्हणणार काहीतरी म्हणजे सांगताय असं होईल. आता परवा पण आमचे